पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः. ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः. प्रवृत्तिञ्च निवृत्तिञ्च कार्याकार्ये भयाभये बन्धं मोक्षं च या वेत्ति बुद्धिः सा पार्थ सात्विकी. प्रवृत्तिञ्च निवृत्तिञ्च कार्याकार्ये भयाभये बन्धं मोक्षं च या वेत्ति बुद्धिः सा पार्थ सात्विकी. प्रवृत्तिञ्च निवृत्तिञ्च कार्याकार्ये भयाभये बन्धं मोक्षं च या वेत्ति बुद्धिः सा पार्थ सात्विकी. संत सम्राट भगवान ज्ञानोबाराय, वैराग्यरागरसिक तुकोबाराय, शांती ब्रह्म एकनाथ महाराज, संप्रदायाचं परम आराध्य दैवत भगवान श्री पंढरीधीश परमात्मा आणि सर्व संतांची मांदियाळी यांच्या आकारण करून अहेतुकी असीम अशा अनुकंपेने आपण गुरुवारी बाबांच्या मुखारविंदातून भगवती ज्ञानेश्वरीचं श्रवण करीत आहोत. प्रस्तुत 18वा अध्याय चालू आहे. त्याच्यामध्ये भगवंतांनी बुद्धी आणि धृती या दोन्हींचं गुणतः त्रिविधम गुणांच्या द्वारा 3 प्रकारचे जे भेद होतात त्या भेदाचं पृथक्त्वेनं आणि अशेषेनं वेगवेगळं करून आणि संपूर्णतया सांगण्याची प्रतिज्ञा केली. तदनंतर मुमुक्षुला ग्रहणीय असणारी जी सात्विकी बुद्धी आहे त्या बुद्धीचं चिंतन या ठिकाणी माऊली सांगत आहेत. प्रवृत्तींच निवृत्तींच कार्याकार्ये भयाभये बंधम मोक्षंच या व्यक्ती बुद्धी सा पार्थ सात्विकी या श्लोकावरील काही ओळींचं चिंतन आपण करून आलेलो आहोत. 704 क्रमांकाची ओवी आहे. म्हणून निवृत्तीची मांडली सुनी प्रवृत्ती तळी ये कर्मी बुडकुळी द्यावी की ना. याच्यामध्ये सुरुवातीला माऊलींनी प्रवृत्तींच निवृत्तींच या श्लोकावर व्याख्यान करत असताना प्रवृत्ती कशाला म्हणतात याचं स्पष्टीकरण, याचं विवेचन माऊली करीत आहेत. या ठिकाणी प्रवृत्ती कशाला म्हणतात तर हे जे काही नित्य कर्म आहे माऊलीने त्याच्याकरता 3 प्रकार पाडले. एक करणीय, त्यानंतर काम्य आणि निषिद्ध 3 प्रकारचे हे कर्म आहेत. त्याचा पाठभेद देखील आहे. अकरणीय असा देखील एक पाठभेद आहे. जे अकरणीय आहे त्याचा अर्थ करत असतेवेळी अकरणीय शब्दाचा काय अर्थ केला? विहित कर्म न करणे असा त्या अकरणीय शब्दाचा अर्थ केलेला आहे. त्याचा अर्थ विहित कर्म करू नये असा अर्थ नाही, तर पूर्वमीमांसेच्या द्वारा जे काही विहित कर्म न केल्यामुळे प्रत्यवाय लागतो त्याच्यामुळे, कारण अकरणीय शब्दाचा तसा अर्थ घेतला तर अकरणीय शब्दाचा सरळ सरळ अर्थ काय होतो? करण्यास अयोग्य, जे करू नये त्याला म्हणतात अकरणीय. मग या ठिकाणी तसा अर्थ तर घेता येणार नाही, कारण 3 कर्म सांगितलेले आहेत ना, काम्य आणि निषिद्ध. हे काम्य कर्म आणि निषिद्ध कर्म यांचा निषेध केलेला आहे. पुढे जाऊन माऊली सांगणार आहेत. निवृत्ती पदाचं व्याख्यान करतेवेळी जसं आपण प्रवृत्ती आणि निवृत्ती या शब्दांचा अर्थाचा विचार करत असतेवेळी एक प्रवृत्ती मार्ग निवृत्ती मार्ग या दृष्टीने विचार करतो. एक प्रवृत्ती मार्ग अर्थात कर्म मार्ग आहे, हा अर्थ ठीक आहे, प्रवृत्ती मार्ग नित्य कर्म. पण निवृत्ती या शब्दाचा अर्थ करत असतेवेळी सर्व कर्म सरण्यास, कर्माचा त्याग करायचा आणि श्रवण मनन संन्यासी श्रवणम कुर्यात अशा प्रकारे त्या निवृत्ती शब्दाचा अर्थ केला जातो. या ठिकाणी माऊलीने त्या निवृत्ती शब्दाचा अर्थ करत असताना हे काम्य आणि निषिद्ध हे जे 2 कर्म आहेत या 2 कर्मांना न करणं हे या ठिकाणी काय आहे? या दोन्ही कर्मातून निवृत्त होणं, या दोन्ही कर्मापासून परावृत्त होणं
अशा प्रकारे माऊलींनी पुढं त्या निवृत्ती शब्दाचा अर्थ केलेला आहे. साधारणतः 708 क्रमांकाच्या ओळीपासून तो निवृत्ती पदावर 708 क्रमांकाच्या ओळीमध्ये माऊली पुढं एक 3-4 ओळीमधून त्या निवृत्ती पदाचं विश्लेषण करणार आहेत. या दृष्टीनं आपण विचार केला तर अकरणीय शब्दाचा अर्थ करत असतेवेळी करणीय पाठ घेतला तरी देखील सरळ सरळ अर्थ होतो की नित्यनैमित्तिक कर्म. करणीय म्हणजे जे करण्यास योग्य आहेत, अनुष्ठेय आहेत. आणि अकरणीय घेतला तर काय सांगितलं, अकरणीय शब्दाचा अर्थ विहित कर्म न करणे, म्हणजे विहित कर्म न केल्यामुळे प्रत्यवाय लागतो असं पूर्वमीमांसा म्हणतात. याचा अर्थ काय, विहित कर्म न केल्यामुळे प्रत्यवाय लागतो हे सांगण्यामध्ये तात्पर्य काय आहे त्यांचं, तर विहित कर्म तुम्ही करा. कारण का पूर्वमीमांसेचं सिद्धांत जो आहे त्याच्यामध्ये वेदांताच्या द्वारा सिद्धांताच्या दृष्टीने त्याचं खंडन केले गेलेलं आहे. बाबांनी त्या दिवशी पाठामध्ये सांगितलं. परंतु पूर्वमीमांसेच्या दृष्टीने जर आपण विचार करू गेलो तर त्यांनी तशा प्रकारचं का कथन केलं, तर विहित कर्माच्या न करणं, विहित कर्म न केल्यामुळे प्रत्यवाय का लागतो तर सांगण्याची एक पद्धत आहे. विहित कर्म करा तुम्ही म्हणून सांगितलं तर मनुष्य एखाद्या कर्म करा म्हटल्यानंतर मनुष्य सहजासहजी त्यामध्ये प्रवृत्त होत नाही. परंतु त्याला जर सांगितलं तू जर हे कर्म केलं नाहीस तर तुला पाप लागेल, प्रत्यवाय म्हणजे पाप लागेल असं जर त्याला म्हटलं तर तो मग त्या पापाच्या भीतीने त्या कर्मामध्ये प्रवृत्त होऊ शकतो. म्हणून तशा प्रकारे त्यांनी विधान केलेलं. आणखी काही त्यांचा सिद्धांत असेल, परंतु या दृष्टीने देखील आपण त्याचं चिंतन करू शकतो. आणि अकरणीय म्हणजे विहित कर्म न केल्यामुळे प्रत्यवाय लागतो, त्याच्यामुळे तुम्ही विहित कर्म करा असा त्याचा अर्थ करावा लागतो, तरच पुढील पूर्ण सर्व ओव्यांची संगती लागते. आणि या दृष्टीने करणीय, काम्य आणि निषिद्ध हे 3 विभाग केले. आणि त्याच्यामध्ये करणीय असणारं जे नित्यकर्म आहे त्या नित्यकर्माचं वेदाच्या विधीनं स्वे स्वे कर्मण्याभिरतः संसिद्धिम लभते नरहा या दृष्टीनं स्वतःच्या वर्ण आणि आश्रमाच्या दृष्टीने जे काही नित्यनैमित्तिक कर्म प्राप्त झालेलं आहे त्या नित्यनैमित्तिक कर्माचं जर अनुष्ठान केलं तर काय होतं, पुढं जाऊन सर्व जी प्रक्रिया आहे अंतःकरणाची शुद्धी, वैराग्याच्या द्वारा पुढं सद्गुरूंची शरणागती, तत्त्वज्ञान हा सर्व मार्ग चोखाळला जातो. त्याच्याकरिता ही प्रवृत्ती शब्दाचा अर्थ काय केला तर नित्यकर्माचं अनुष्ठान करणं नित्य. आणि ते देखील कसं करायचं, परवा संदीप महाराजांनी सांगितलं की या प्रवृत्तीला या व्यक्ती सात्विकी बुद्धी, या बुद्धी ही व्यक्ती जी बुद्धी ह्या प्रवृत्तीला, निवृत्तीला, कार्याला, अकार्याला, भयाला, अभयाला, बंधाला आणि मोक्षाला जाणते, ती जी बुद्धी आहे ती बुद्धी या बुद्धी व्यक्ती अर्थात यया बुद्ध्या व्यक्ती ज्या बुद्धीच्या द्वारा वास्तविक या ठिकाणी बुद्धी जाणते. अर्थातच बुद्धी तर काय आहे, करण आहे, बुद्धी जड आहे, ती बुद्धी जाणू शकत नाही. परंतु या बुद्धी व्यक्ती या म्हणण्याचं तात्पर्य काय आहे, ज्याप्रमाणे सुरीने एखादा आपण व्यवहारामध्ये प्रयोग करतो, सुरीने आंबा कापला गेला असं आपण म्हणतो, तर त्या ठिकाणी देखील ज्याप्रमाणे करण आहे परंतु त्या करणाच्या ठिकाणीच कर्त्याचा ज्याप्रमाणे आरोप केला जातो परंतु वास्तविक त्याचा कर्ता वेगळा असतो, त्याचप्रमाणे या ठिकाणी देखील बुद्धीच्या द्वारा जाणलं जातं अशा प्रकारे टीकाकाराने अर्थ केलेला आहे. ही जी बुद्धी आहे ती बुद्धी ह्या प्रवृत्ती निवृत्तीला जाणते म्हणजे काय करते, त्याचा प्रवृत्ती निवृत्ती इत्यादी जे आहेत यांच्या स्वरूपाला जाणते, त्याचप्रमाणे यांच्या फलाला देखील जाणते आणि यांच्या हेतूला देखील जाणते. भय अभय जे आहे यांचं जे हेतू आहे, कारण आहे, याला जे जाणते त्यांच्या स्वरूपाला जाणते आणि यांच्या फलाला जाणते. त्या बुद्धीला सात्विक बुद्धी असं म्हणायचं. फलाला जाणते, कुठं फलाला जाणते, काय फल आहे यांचं, प्रवृत्ती निवृत्तीचं फल काय आहे. माऊलींनी 700 क्रमांकाच्या ओळीमध्ये त्याचा थोडासा नामनिर्देश केला की त्याची आत्मप्राप्ती फळ दिठी सुनी केवळ किजे जैसे का जळ सेविजे तहाने. ज्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीला तहान लागली असेल तर त्याने जलाचं प्राशन करावं, त्याप्रमाणे हे फल काय आहे निवृत्तीचं एक वेगळ्या परिभाषेत या ठिकाणी माऊली सांगत आहेत की आत्मप्राप्ती फळ दिठी सुनी केवळ आत्मप्राप्ती फळ. हे कर्म करायचं आहे परंतु तो कर्म कसं करतो तर आत्मप्राप्तीरूपी फळावरती किंवा ब्रह्मात्मैक्य प्राप्तीरूपी जे फळ आहे त्या फळावर हा दृष्टी ठेवतो. आणि माऊलीने पुढे केवळ शब्द लिहिलेला आहे. म्हणजे हे नित्य कर्म करायचं आहे म्हणजे कशासाठी करायचं आहे, केवळ आत्मप्राप्तीकरिता. या कर्माचं काय आहे, या कर्माच्या माध्यमातून पुढे जाऊन वेदांत सिद्धांतामध्ये पूर्वमीमांसेने जे सांगितलं की नित्य नैमित्तिक कर्माला कोणतंही फल नाही असं त्यांनी सांगितलं. परंतु वस्तुतः कर्म म्हटलं की त्याला कोणतं ना कोणतं काही ना काही फळ हे असणारच, हा काय सिद्धांत आहे. कोणतंही कर्म केलं तर त्याच्यापासून फलाची निष्पत्ती होतच असते. परंतु या ठिकाणी हा जो मुमुक्षू आहे हे मुमुक्षू कर्म करत असतेवेळी त्या कर्माच्या कोणत्याही फलाची इच्छा करीत नाही,
आणि परंतु करतो कोणत्या फलाची इच्छा करतो तर आत्मप्राप्ती फळ. मग हे फल नाही का, हे निष्काम कर्म झालं का. कर्ममार्ग प्रवृत्ती मार्ग जेव्हा म्हटलं जातं तेव्हा त्याला काय म्हटलं जातं, निष्काम कर्मयोग असं म्हटलं जातं. आता तर या ठिकाणी आत्मप्राप्ती फळ एक फल सांगत आहेत आणि त्या फलावर दृष्टी ठेवून काय केलं पाहिजे, कर्म करा असं म्हणत आहेत. ते दिठी सुनी आत्मप्राप्तीरूपी फळावरती दृष्टी ठेवून कर्म करा असं म्हणत आहेत. हे फल नाही झालं का, हे फल आहे, परंतु बाबा सांगत असतात की ह्या फलाला फल म्हणू नये. कारण का, हे जी इतर जी फलं आहेत ते इतर फलं काय करतात, ते फल प्राप्त झाल्यानंतर पुन्हा त्याच्या गर्भातून दुसऱ्या फलाच्या प्राप्तीची इच्छा होते. एक फल प्राप्त झालं की इतर सर्व इच्छा निवृत्त होतात असं नाही, तर पुन्हा दुसऱ्या आणि फलाची प्राप्तीची इच्छा होते. कोणत्याही एखादा विषय आपल्याला प्राप्त झाला, तो विषयाचा उपभोग घेतला की त्यानंतर पुन्हा त्याच्या गर्भातून एक दुसऱ्या पद्धतीनं पंचदशीच्या दृष्टीने चिंतन करू गेलो तर त्या विषयाच्या प्राप्तीनं विषयाचे संस्कार आणि त्या संस्काराच्या द्वारा पुन्हा त्या विषयाच्या प्राप्तीची इच्छा. कुर्वते कर्म भोगाय कर्म कर्तुंच भुंजते नद्याम कीटा येवावर्तात आवर्तांतरमाशुते. या दृष्टीने विचार केला तर हे जी फलं आहेत तर ते वास्तविक फलं नाहीत. कारण का, त्या फलाच्या द्वारा पुन्हा दुसऱ्या फलाची इच्छा होते. किंवा आत्ताच मागं 18व्या अध्यायाच्या सुरुवातीलाच 3 प्रकारची फलं सांगितली, त्याच्यामध्ये फल एक शब्द आलेला आहे. त्या फल शब्दाचा भाष्यकाराने फार सुंदर रीतीने अर्थ केलेला आहे. त्रिविधम 3 प्रकारची कर्म सांगितली, इष्ट अनिष्ट आणि मिश्रित. काय श्लोक आहे, त्रिविधम कर्मणः फलम, हे 3 प्रकारची कर्माची फलं आहेत. मग त्या फल शब्दाचा अर्थ काय केलेला आहे, आचार्यांनी सुंदर रीतीने अर्थ केलेला आहे. हे जे फल आहे ना ते म्हणजे लय करतं. आता नेमका आचार्यांनी जो अर्थ केलेला आहे तो डोळ्यासमोर नाही येणार, परंतु त्या ठिकाणी जे फल आहे हे 3 प्रकारचे कर्माची फलं सांगितलेले आहेत. परंतु त्या ठिकाणी जे फल आहे ते या ठिकाणचं जे फल आहे ते तशा प्रकारचं फल नाही. हे फल कोणतं आहे, हे फल म्हणजे काय, ज्याला शास्त्रामध्ये प्रयोजन म्हणतो. तर हे फल कसं आहे, यम लब्ध्वा चापरम लाभम मन्यते नाधिकम ततः. हे आत्मप्राप्तीरूपी फळ कसं आहे, एकदा का आत्मप्राप्ती झाली की मग इतर कोणत्याही प्रकारची फलाची इच्छा राहत नाही त्याच्या अंतःकरणामध्ये, किंवा इतर कोणत्याही फलप्राप्तीकरिता इतर कोणतंही त्याला फल देखील प्राप्त होत नाही. सर्व प्रकारची म्हणजे एवढंच नाही तर आत्मप्राप्तीची एकदा का आत्मप्राप्ती झाली की त्या आत्मप्राप्ती झाल्यानंतर इतर फलांची देखील इच्छा राहत नाही. आणि पुन्हा आत्मा तर प्राप्त झालेलंच आहे, मोक्ष तर प्राप्त झालेला आहे, त्याची देखील त्याला इच्छा राहत नाही. निरतिशय अशा प्रकारे तो मोक्षाला किंवा आत्मस्थितीला तो प्राप्त होतो. या दृष्टीनं ह्या फलाला फल म्हणू नये. परंतु करत असतेवेळी मात्र एकदा याच्याकडे नजर गेली पाहिजे. सुरुवातीला कर्म करत असतेवेळी माऊली या ठिकाणी म्हणत आहेत की आत्मप्राप्ती फळ दिठी सुनी, त्याच्यावर काय करा, दृष्टी ठेवा असं म्हणतात. केवळ नुसता कर्मच करत राहिला तर त्या दिवशी बाबाने सांगितलं की केवळ कर्म करीत आहे एखादा, तर तो काय होईल, कर्मठ, किंवा त्याला बाबाने कर्मठ आणि कर्मजड अशा 2 प्रकारच्या शब्दांचा प्रयोग केला. केवळ कर्म करीत आहे, कर्माचं फल काय आहे, कर्माचं स्वरूप काय आहे याचं ज्ञान न करून घेता पिचेसे आई आगी धकाई अशा प्रकारे जर तो कर्म करत असेल तर तो कर्मठ किंवा कर्मजड या संज्ञेला पात्र होईल. त्याच्यामुळे त्या कर्माचं फल काय आहे, प्रवृत्ती, थोडक्यात या प्रवृत्तीचं फल काय आहे याचं देखील ज्ञान असलं पाहिजे. आणि असं जर ज्ञान असेल तर त्यालाच काय म्हणायचं, सात्विकी बुद्धी म्हणायचं. तसं जर ज्ञान नसेल, कर्म करीत आहे परंतु तसं ज्ञान नसेल तर कर्माचे डोळे ज्ञान चोख व्हावे. आंधळ्या गरुडाचे पांक हाती, परवा करून आलो आपण चिंतन की ते कवने उपयोगा जाते तशी सत्कर्माचे उपखेट हाती ज्ञाने विन. सत्कर्म करीत आहे परंतु जर त्याचं जर ज्ञान नसेल, अर्थात तो सात्विकी बुद्धीनं युक्त नसेल तर ते कर्म काय होतं, व्यर्थ जातं. जो गरुड आहे तो उंच भरारी मारू शकतो परंतु त्याला डोळे नाहीत, नेत्र नाहीत. त्याप्रमाणे या ठिकाणी दृष्टी जी आहे ती साध्यावरती फलावरती ठेवली पाहिजे आणि त्यानंतर मग कर्मामध्ये प्रवृत्त झालं पाहिजे. स्वामी विवेकानंदांचं एक वाक्य आहे, ते देखील अशाच प्रकारे म्हणतात की पहिला मुमुक्षूने एकदा काय केलं पाहिजे, आपलं साध्य काय आहे याचा एकदा निश्चय केला पाहिजे. आणि खरा विवेकी किंवा विचारी पुरुष असतो तो अगोदर साध्य काय आहे, आपल्याला काय प्राप्त करून घ्यायचं आहे, प्राप्तव्य काय आहे, गंतव्य काय आहे याचा अगोदर विचार करतो, याचा एकदा निर्णय करतो, याचा निश्चय करतो आणि तदनंतर मग काय होतं, तो साधनामध्ये प्रवृत्त होतो. कोणत्याही कर्मामध्ये अगोदर साध्याचा निश्चय होत असतो आणि तदनंतर साधनेचा निश्चय होत असतो. साध्याचं जे नियत साधन आहे, अगोदर साध्याचा निश्चय झाला नाही. समजा आपल्याला एखाद्या गावाला जायचं आहे, समजा पंढरपूरला जायचं आहे, तर मग आपण त्याच्या पंढरपूरच्या दिशेने आपण काय करू शकतो, त्या वाटेने जाऊ शकतो. परंतु आपल्याला कुठं जायचं हेच जर माहीत नसेल तर आपण कुठं जाऊ, कोणता मार्ग धरू, आपल्याला कळणार नाही. त्याच्याकरता अगोदर कुठं जायचं आहे आपल्याला
प्राप्त काय करून घ्यायचं आहे याचं ज्ञान अगोदर संपादन करून घेतलं पाहिजे, याचा अगोदर निश्चय केला पाहिजे. आणि एकदा का निश्चय झाला की मग त्या ध्येयाविषयी किंवा त्या साध्याविषयीच विचार करत बसायचं नाही. मग काय करायचं, त्याचं जे साधन आहे, मग ते म्हणतात स्वामी विवेकानंद पुढे म्हणतात की मग तुम्ही त्या साध्याला विसरून जा म्हणजे साध्य काय आहे माझं, किंवा साध्याचं जे रसास्वादन आहे, मला साध्य ते प्राप्त झाल्यानंतर तिथं कसं असेल काय असेल, अशा प्रकारे केवळ कल्पना करत बसू नका. कारण का एक सुभाषित आहे मनोरथ मात्रेनं, पूर्ण आठवायचं नाही, केवळ मनोरथ केल्यानं, त्याचा अर्थ असा आहे की केवळ मनोरथ केल्यानं कार्याची सिद्धी होत नाही, तर त्याच्याकरता काय करावं लागतं, खडतर तीव्र अशा प्रकारचं नाही सुप्तस्य सिंहस्य प्रविशन्ति मुखा खगाः दृष्टात् उद्यमेनैव सिद्ध्यन्ति कार्यानी नो मनोरथैः. म्हणजे उद्यमेनैव सिद्ध्यन्ति, उद्यम केल्यानेच काय होतं, साध्याची प्राप्ती होते. केवळ मनोरथ केल्याने कार्याची सिद्धी होत नाही किंवा साध्याची प्राप्ती होत नाही. परंतु एकदा साध्याचा निश्चय जीवनामध्ये करावा लागतो. मला काय प्राप्त करून घ्यायचं आहे हा निश्चय करावाच लागतो. आणि त्यानंतर बहुतांशी जे काही साध्यापासून अनेक वर्षे साधना करून देखील आम्हाला अजून अनुभूती आली नाही, असं ज्याच्या जीवनामध्ये प्रश्न निर्माण होतो, त्याचं कारणच असते की अजून त्याने खरोखर साध्य काय आहे याचा त्याला निर्णय झालेला नाही. आपल्याला नेमकं काय प्राप्त करून घ्यायचं आहे, किंबहुना जे काही साधनेमध्ये देखील जे काही एक विकार म्हणा किंवा एकही गढूळ प्रकारचं एक जीवन प्रमादी जीवन घडतं, त्याला कारण देखील साध्याची निश्चितता नसणं. अनेक प्रकारची वेगवेगळे साध्य ठेवल्यानंतर त्या साधनेमध्ये एक प्रकारची गढूळता किंवा मलिनता येण्याची दाट संभावना असते. एकदा का साध्य निश्चित केलं की मग कोणतंही साधन केलं अधिकारानुरूप, एकदा साध्य निश्चित करायचं, मग जसा अधिकार असेल त्याप्रमाणे. याच्यामध्ये बराच विचार आहे की मग अधिकार कसा कळायचा, त्याच्याकरता मग गुरूंची शरणा करते. अधिकार कळण्याकरता देखील योग्य अशा तत्त्वज्ञ महापुरुषांच्या शरणागतीची आवश्यकता असते. कारण स्वतःचा अधिकार स्वतःलाही कळणं कठीण असतं. बहुतांशा स्वतःचा अधिकार स्वतःला न कळण्यामुळे अनेकदा दांभिकपणामुळे मी शिकेन तर ब्रह्मसूत्र शिकेन, मी शिकेन तर जे काही उच्च कोटीचे ग्रंथ आहेत, मी शिकेन तर अमृतानुभवाचं श्रवण करेन, अशा प्रकारचे अधिकार नसताना त्या आपल्या अधिकारापेक्षा उंच असलेल्या साधनेचं मनुष्य अनुष्ठान करायला प्रवृत्त होतो. परंतु त्याच्यामुळं काय होतं, आपण काल परवा पाहून आलो की त्याच्यामुळे उंच आकाशामध्ये भरारी, जसा बाबा सांगत असतात की उंच आकाशामध्ये भरारी मारणारा जो काही घार आहे, ती घार देखील, त्या घारीची नजर देखील त्या क्षुद्र अशा मांसा इत्यादी गोष्टीवर असू शकते. त्याच्यामुळे अधिकार कुठं आहे याचा विचार करून संतांच्या संगतीमध्ये स्वतःचा अधिकार ओळखून तो दांभिकता न धारण करता आपल्या अधिकारानुसार त्यानं ती साधना करावी लागते. कारण काय, दांभिक जो व्यक्ती असतो तो इतरांना, खरं म्हणजे वस्तुतः विचार करू गेला, दांभिक व्यक्ती जो असतो तो दुसऱ्यांना फसवत असतो का स्वतःला फसवत असतो, हा एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे. तो वस्तुतः दुसऱ्यांना फसवत नसतो, तो स्वतःचीच आत्मवंचना करीत असतो. स्वतः तो अंध अशा भयानक अशा नरकाच्या मार्गाने तो प्रवृत्त होत असतो. त्याच्यामुळं एकदा साध्याचा निश्चय केला पाहिजे आणि त्या साध्यानुसार आपला जो अधिकार आहे, आपल्या अधिकारानुसार त्या साधनाचं अनुष्ठान केलं पाहिजे. त्यामुळे या ठिकाणी माऊली म्हणतात साध्य काय आहे हे पहिला कळून घेतलं पाहिजे. ते हे वाक्य जे आहे ना, काल आपण विचार करून आलो की बाबांचं वाक्य आहे की हिसाब तो बराबर आहे लेकिन छोकरा डुबता आहे. हे जे वाक्य आहे हे तर खूप पुढचं आहे, परंतु त्याच्या अगोदर थोडंसं विचार करू गेलं तर की हिशोब कळण्याकरता देखील अनेक जन्म जातात. कधी कधी हिशोब बरोबर असून देखील काय होतो, अधपात होतो. हिशोब बरोबर असून देखील मनुष्याचं पतन होतं. म्हणजे काय, हिशोब सगळा कळलेला आहे तरी देखील त्याच्याकडून प्रमाद होऊ शकतो. परंतु त्याच्यात थोडंसं पाठीमागे येऊन जर आपण विचार करू गेलो तर हिशोब कळण्याकरता देखील अनंत जन्म जातात, अनेक काल निघून जातो, जीवनाचे वर्षानुवर्ष निघून जातात तरी हिशोब कळत नाही. नेमकं काय समन्वय आहे, नेमकं सांगायचं काय आहे, उपनिषदांना काय सांगायचं आहे, सर्व वेदाला काय सांगायचं आहे, ज्ञानेश्वरीमध्ये नेमकं सांगायचं काय आहे. जसं एक हे लागतं बघा, एक लोकगीत किंवा काय तर लागतं, ऐकायला मिळतं की भक्ती करू का, काय काय आहे ते, पोट भरू का भक्ती करू. अशा प्रकारे नेहमी दोलायमान स्थिती राहते. संसार केला पाहिजे, प्रवृत्ती केलं पाहिजे, कर्म केलं पाहिजे, भक्ती केलं पाहिजे का ज्ञान केलं पाहिजे, ज्ञान श्रेष्ठ का भक्ती श्रेष्ठ, सगुण की निर्गुण, अशा प्रकारे हजारो प्रश्न असतात अंतःकरणामध्ये, हजारो प्रकारचे संदेह असतात. त्या संदेहाची निवृत्ती होण्याकरिता देखील
अनंत जन्माची पुण्याई लागते, अनंत जन्माची साधना लागते, त्याच्यामध्ये गुरु ईश्वर यांचा प्रसाद लागतो, तेव्हा ते काय होतं, हे सर्व साधना फलीभूत होऊन वास्तविक तत्वाची प्राप्ती होते. परंतु या ठिकाणी माऊली आपल्याला अत्यंत सोप्या शब्दामध्ये आपलं साध्य काय, एकदम सरळ सोप्या शब्दामध्ये मनुष्य जीवनाचं एखाद्या व्यक्तीला जर विचारलं, तुझं हे सर्व करीत आहेस तर हे कशाकरिता करीत आहेस, सामान्य व्यक्तीला जर विचारलं तरी देखील त्याला सांगता येणार नाही की कशाकरिता करतो आहे, याचा त्याला सर्व सर्व करत असतो, परंतु कशाकरिता हा प्रश्न विचारला तर त्याला त्याचं उत्तर देता येणार नाही. त्याचं उत्तर काय आहे, सर्व कशाकरिता करीत आहोत आपण, याचं उत्तर जर द्यायचं असेल तर माऊली म्हणतात आत्मप्राप्ती फळ. तो कर्म करत असेल, भक्ती करत असेल किंवा श्रवण मनन निध्यासन करत असेल, या सर्वांचं फळ काय आहे, या सर्वांचं फळ आहे आत्मप्राप्ती रूपी फळ. नाहीतर काय होतं, बऱ्याच वेळा एक सहज बाबा सांगत असतात दृष्टांत पाहू, श्रवण मनन निधिध्यासनही करत असतो, परंतु त्याचं फल मात्र काय असतं, त्याला दुसरंच काहीतरी अपेक्षित असतं. याच्याकरता म्हणजे पुढे जाऊन आपल्याला थोडं चिंतन करायचं आहे. निवृत्तीची मांडलेली सुनी प्रवृत्ती तळी, कधी कधी निवृत्तीमध्ये असतो तो, परंतु त्याची इच्छा मात्र एक वेगळ्याच प्रकारची असते. बाबा एक दृष्टांत सांगत असतात, एक व्यक्ती होता, त्याने खूप तपश्चर्या करण्याकरता प्रारंभ केला, मला भगवंत परमात्म्याची भेट झालीच पाहिजे, अशा प्रकारे त्याने तपश्चर्या करण्याकरता प्रारंभ केला. किंवा स्वामीजींनी देखील एक दृष्टांत अशाच प्रकारचं लिहिलेलं आहे. एका महात्म्याकडे काही साधक मुमुक्षू सर्वजण गेले, महात्म्याच्या ठिकाणी तिथं भजन चालू होतं. मग त्या महात्मे जे होते ते एकदम मस्तीमध्ये होते, लहरीमध्ये आले होते. त्यांनी त्या सर्व आलेल्या मुमुक्षूंना साधकांना विचारलं, तुम्हाला काय पाहिजे ते सांगा, आज तुम्हाला जे तुम्ही मागाल ना ते मी तुम्हाला देण्याकरता तयार आहे, तुम्हाला काय हवं आहे ते तुम्ही सांगा. प्रत्येकाने सर्वांनी काही ना काही आपापल्या इच्छा व्यक्त केल्या. मुमुक्षू होते त्यांनी देखील व्यक्त केलं, कोण तत्वज्ञान पाहिजे, भक्ती पाहिजे, अमुक तमुक. एक व्यक्ती मात्र त्याच्यामध्ये असा होता की तो म्हटला, मला आत्ता आणि इथंच मला भगवंताचं दर्शन झालं पाहिजे, इथल्या इथंच, आता मी जिथं बसलेलो आहे इथंच मला देवाचं दर्शन झालं पाहिजे, भगवंताचं दर्शन झालं पाहिजे. ते महात्मा थोडा वेळ थांबले. बरं ठीक आहे म्हटले. थोडा वेळ त्यांनी मौन धारण केलं आणि भजन करा म्हटले. सर्वांनाच एकदम गंभीर वातावरण झालं. सर्वांनाच वाटलं की आता हे महात्मा सिद्ध महापुरुषच होते ते. मग सर्व शांत झालं वातावरण, भजन करायला लागले सर्वजण. थोड्या वेळानं थांबा म्हटले. थोड्या वेळानं ते म्हटले, भगवान आलेले आहेत इथं आणि तुला ते दर्शन देण्यासाठी देखील इच्छुक आहेत, परंतु भगवान म्हणत आहेत असं आहे की तू तुझ्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचं पुण्यकर्म केलेलं नाही, आणि त्याच्यामुळं काय होईल, जेवढं काही पुण्यकर्म तुझं आहे, आता भगवान तुला दर्शन पण देतील, परंतु त्या दर्शनानंतर काय होईल, सर्व तुझ्या पुण्याचा क्षय होईल. जेवढं दर्शनासाठी पुण्य पाहिजे होतं ते तर तुझ्याकडे नाही, आणि दर्शन दिलं की तुझ्या पुण्याचा क्षय होईल, आणि त्यानंतर काय होईल, तुला क्षयरोग होईल, तुझ्या अंगामध्ये सगळीकडे काय होईल, पू होईल, रक्त वगैरे स्राव होऊ लागेल, आणि त्याच्यामुळे लोक तुझ्याकडे कोण बघणार नाहीत, लोक तुला छितू करतील, त्यामुळे तुझा हालापिष्ट होतील, अशा प्रकारे सांगितलं. आता सांग, अशा प्रकारची स्थिती आहे आणि भगवान विचारत आहेत, तो त्याला जर मान्य असेल तर मी दर्शन देण्याकरता तयार आहे. तो व्यक्ती थोडं थांबला आणि नंतर म्हणाला, नाही तसं काय नाही म्हटलं, आता दर्शन झालं नाही तरी चालेल, असं तो म्हणाला. मग त्या महात्म्याने विचारलं, असं का बरं, आतापर्यंत तू म्हणत होतास आत्ताच्या आत्ता आणि इथंच पाहिजे दर्शन म्हणत होतास, आणि आता काय झालं तुला. तो मग नाही म्हटलं, काय नाही, आता नसलं तर चालेल. मग त्या महात्म्याने विचारलं, खरं सांग, तुला भगवंताच्या दर्शनाची इच्छा का होती. तर त्याने सांगितलं की ज्याप्रमाणे मोठमोठे महापुरुष असतात त्यांना भगवत साक्षात्कार झालेला असतो, आणि भगवत साक्षात्कार झाल्यामुळे त्यांना लोकांच्या मध्ये मान मर्यादा असते, हार घालतात, त्यांच्या पाया पडतात. त्यामुळे मलाही असं वाटलं की मला जर भगवत दर्शन झालं तर मलाही हार घालतील, मलाही लोक मानू लागतील, माझी प्रतिष्ठा वाढेल, माझा सन्मान होईल, मला देखील सेवा करणारे आजूबाजूला लोक असतील, अशा प्रकारे माझी इच्छा होती. त्याच्यामुळे मी वागत होतो, दर्शनाची इच्छा होती. याचा अर्थ काय, त्याची खरं म्हणजे काय इच्छाच नव्हती, खरी भगवत प्राप्तीची वास्तविक त्याला इच्छा नव्हती, त्याची दुसरीच इच्छा होती. याचा अर्थ काय, थोड्या एक वेगळ्या शब्दात सांगायचं झालं तर त्यानं काय केलं, वास्तविक जे साधन होतं ना, त्या साधनाला त्यानं साध्य केलं आणि साध्याला साधन केलं. साध्य आहे भगवत प्राप्ती, परंतु त्या भगवत प्राप्तीला त्यानं साधन केलं, आणि जे वास्तविक साधन आहेत, ह्या ज्या काय बाहेरच्या गोष्टी, शरीर इत्यादी, ह्या साधन रूपामध्ये असणाऱ्या गोष्टी आहेत, त्या साधनाला मात्र काय केलं त्यानं, बऱ्याच वेळा असं होतं, साधनाला आपण साध्य समजून बसतो आणि साध्याला काय करतो, साधन करतो. त्याच्यामुळं बरेच एक
शाळेत असताना एक आम्हाला एक पाठ होता, हिशोब चुकला म्हणून. ते बरीच गोष्ट आहे मोठी, त्यांनी त्याच्या जीवनामध्ये कधी कधी अशा प्रकारे हिशोब चुकण्याची संभाव्यता असते. त्याच्यामुळं आपण हा विचार करत होतो की हिशोब कळणं देखील अनंत जन्माच्या पुण्यानं हा हिशोब कळत असतो. किंवा साध्य जे आहे ते यथार्थी रीतीनं साध्याचा निश्चय होणं हे महत्त्वाचं आहे. एकदा का साध्याचा निश्चय झाला, मला काय करायचं आहे, आत्मप्राप्तीरूपीच फळ प्राप्त करून घ्यायचं आहे. माझ्या जीवनामध्ये मला दुसरं काहीही, त्या नचिकेताचं तुम्ही उदाहरण पहा, कठोपनिषदामध्ये अनेक प्रकारची प्रलोभनं दाखवली तरी देखील त्याच्यामध्ये तो ढळला नाही, आपल्या वृत्तीला त्याने घसरून दिलं नाही. आपल्याला काय करायचं आहे, केवळ परमात्म्याचीच प्राप्ती करून घ्यायची आहे, अशा प्रकारे त्याची फळावर दृष्टी होती. आणि फळावर एकदा का दृष्टी, फळाविषयीचा एकदा का निश्चय झाला की मग साधनेमध्ये कोणत्या प्रकारची त्याच्या मलिनता येत नाही. मग ते जे साधन आहे ते साधन निश्चित त्याला साध्यापर्यंत घेऊन जातं. साध्याचा एकदा निश्चय झाला, मग पुन्हा पुन्हा साधना, त्या साध्याविषयीची मनोरंजन किंवा रसास्वादन करण्याची गरज नाही. त्यांना साध्यामध्ये असं घडून जावं, स्वामी विवेकानंद म्हणतात की साधनेमध्ये त्यांना असं घडून जावं की मग त्याला दुसरं काही आठवू नये. मग त्याला आपापच निवांतपणे तो साध्यापर्यंत कधी पोचतो हे त्याला देखील कळत नाही. परंतु एकदा जीवनामध्ये मात्र ह्या साध्यावर दृष्टी असावी लागते, फलावर दृष्टी असावी लागते. तेच माऊली या ठिकाणी सांगत आहेत. आत्मप्राप्ती फळ दिठी सुनी केवळ केवळ. इतर साधनेमध्ये देखील एक श्रुती देखील येते, तद विज्ञानार्थम स गुरुमेवाभिगच्छेत समित पाणीही श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम. त्या ठिकाणी देखील तद विज्ञानार्थम एव हे पद आलेलं आहे ना, तर ते देखील सांगतात. त्या ठिकाणी देखील चिंतन केलं महापुरुषांनी की गुरूंना शरणागती जायचं, गुरूंची सेवा करायची, तद्विधी प्रणिपातेन. याच्यामध्ये देखील काय आहे, तद विज्ञानार्थम एव पद आलेलं आहे. एव म्हणजे काय, तर तद विज्ञानार्थम एव. कारण का, गुरूंची सेवा करण्याचं देखील शास्त्रामध्ये महापुरुषांची सेवा करण्याकरता सांगितलेलं आहे. त्याचं देखील आणखी एक केनोपनिषदामध्ये देखील एक श्रुती आलेली आहे की भूतिकामह म्हणजे जे काय ऐश्वर्य आहे, ऐश्वर्याची ज्याला इच्छा असेल त्यानं महापुरुषांची काय करावी, सेवा करावी. त्याला व्यवहारातील जे काही भौतिक ऐश्वर्य आहे ते देखील त्याला प्राप्त होऊ शकतं. परंतु वास्तविक गुरूंची शरणागती करायची असते ती कशाकरता करायची असते, तर तद विज्ञानार्थम एव म्हणजे त्या, आणि स गुरुम एव अभिगच्छेत एव, एवकाराचा सर्व ठिकाणी त्याने अन्वय केला. तर तद विज्ञानार्थम अर्थात त्या तत्वाला जाणण्याकरिताच गुरूंची शरणागती करावी, अन्य कोणत्याही प्रकारचा हेतू असू नये. अन्य त्यामध्ये अनेक लोकांची, इतर लोकांची देखील सत्संगामध्ये स्वामीजींनी लिहिले की सत्संगामध्ये लोक कशाकरिता येतात, तर त्या ठिकाणी एखादा समजा वैद्य असेल, डॉक्टर असेल, तर तो देखील सत्संगाला जातो. कशाकरता जातो, त्याला वाटतं की तिथे गेल्यानंतर 1-4 पेशंट भेटतील आपल्याला. वेगवेगळ्या प्रत्येकाच्या अनेक प्रकारच्या अनेक. तर असं जरी केलं तरी देखील बाबांच्या भाषेमध्ये त्याचं वाया नाही जाणार. शेण जसं मातीत पडल्यानंतर काही कण घेऊन येतं त्याप्रमाणे ते देखील त्याचा सत्संग वाया जाणार नाही. परंतु वेळेची किगा, ते त्याच्याकरता वेळ लागू शकतो, दीर्घकाल लागू शकतो, किती जन्म जातील हे काय सांगता येणार नाही. परंतु ते त्याच्या अंतःकरण सत्संगातील काही शब्दांचे संस्कार होतील. परंतु ज्याला याच जन्मामध्ये तत्वज्ञान प्राप्त करून घ्यायचं आहे, मोक्ष संपादन करून घ्यायचं आहे, त्यानं मात्र आत्मदृष्टी फळ, आत्मप्राप्तीरूपी फळावरती दृष्टी ठेवून ह्या नित्यनैमित्तिक कर्माचं अनुष्ठान केलं पाहिजे. आणि अशा प्रकारे एकदा का कर्म करू लागला की मग काय होतं, अशा येतुलेने कर्म एवढं आत्मप्राप्तीरूप फळावरती दृष्टी ठेवून त्यानं कर्म करू लागला की त्याला मात्र हे जन्माचं जे भय आहे त्याच्यातून मात्र त्याची सुगम रीतीने, अत्यंत सुलभ रीतीने सुटका होऊन सुगम रीतीने त्याला मोक्षाची प्राप्ती होते. मोक्षाची त्याला प्राप्ती होते. आपण परवा चिंतन करून आलो की सुगम रीतीने जे माऊलीनं म्हटलेलं आहे, बाबाने देखील परवा सांगितलं, त्याचं थोडंसं चिंतन पण केलं आपण की हे कर्ममार्ग जो आहे तो निष्काम कर्ममार्ग कसा आहे, तर त्याच्याकरता माऊलीने मागं चिंतन करून आलेलं आहे. 3ऱ्या अध्यायामध्ये, 5व्या अध्यायामध्ये हा कर्ममार्ग कसा आहे, एक धोपट कर्ममार्ग आहे हा. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं भय नाही. याच्यामध्ये भगवान म्हणतात की निहाभिक्रमणा शोस्ते प्रत्यवायो न विद्यते स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायतो महतो भयात. काल आपण थोडंसं चिंतन करत होतो की खरं वास्तविक परमार्थामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती आहे, तर ती म्हणजे वैराग्य. मग वैराग्य प्राप्तीचं थोडंसं आपण विचार केला. 2 प्रकाराने वैराग्य होतं शास्त्राच्या आधाराने पाहायला गेलं तर. एक विचाराच्या द्वारा देखील वैराग्य होतं, आणि ज्याला विचाराचा अधिकार विचारात झेपत नाही किंवा विचाराच्या द्वारा वैराग्याचा उद्भव ज्याच्या अंतःकरणामध्ये होत नाही, त्याच्याकरिता मग हे प्रयोगशालारूपी गृहस्थाश्रम म्हणा किंवा नित्यनैमित्तिक कर्माचं अनुष्ठान शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. विचार करून देखील त्याला वैराग्य होत नाही. त्याचं आपण काल परवा चिंतन करून आलो की विचार केल्यानंतर देखील वैराग्य कसं काय होत नाही, झालं पाहिजे पण होत नाही. याला काय,
कुणाला झालं नाही तर तो काय म्हणतो मलाच झालं नाही. आपण बाबा नेहमी सांगत असतात उदाहरणं. त्या दृष्टीनं अशा प्रकारचे अधिकारी जे काही लोक असतात ज्यांना विचाराच्या द्वारा देखील वैराग्याची उत्पत्ती होत नाही, त्याच्याकरिता मग ह्या प्रयोगशाळेमध्ये त्याला टाकलं जातं. म्हणजेच काय थोडक्यात त्याला प्रॅक्टिकल, जसं आपण म्हणतो ना काही थिअरी असते आणि एक प्रॅक्टिकल असतं. थिअरीमध्ये काय झालं शिकवलं जातं आणि त्याचंच काय केलं जातं प्रॅक्टिकल प्रयोग करावा लागतो प्रयोगशाळेमध्ये. त्याप्रमाणे ह्या संपूर्ण संसारातील विषयांचा उपभोग किंवा विषयापासून होणारं फल यांची अनित्यता समजून घेण्याकरता त्याच्याकरता प्रयोगशालारूपी गृहस्थाश्रम म्हणा किंवा नित्यनैमित्तिक कर्माचं अनुष्ठान करण्याकरता त्याला प्रवृत्त केलं जातं. त्यालाच प्रवृत्ती लक्षणात्मक धर्म असं म्हणतात. मग त्या प्रवृत्तीमध्ये गेल्यानंतर त्याच्यातून त्याला वैराग्य उत्पन्न होतं. पुढचा जो क्रम आहे त्याच्यामध्ये कशा प्रकारे वैराग्य होतं, प्रवृत्तीतून वैराग्य कसं होतं याचा थोडासा आपण विचार करून आलेलोच आहोत. हे सर्व जाणणं, ही सर्व जे जाणते ना प्रवृत्ती कशाकरिता आहे, प्रवृत्ती ही प्रवृत्तीकरिता नाही, तर प्रवृत्ती नित्यनैमित्तिक कर्म जे आहे केवळ कर्म करायचं म्हणून कर्म करायचं नाही, तर ते कर्माचं कारण काय आहे, कर्माचं स्वरूप काय आहे ही जी बुद्धी जाणते. कर्माचं काय स्वरूप आहे, कर्मेची कर्मबद्धता मुमुक्षु सोडविले पंडूस होता. कर्म कशाकरिता करायचं आहे, या कर्माच्या कचाट्यातून सुटण्याकरिताच कर्म करायचं आहे. त्या सर्वात्मका ईश्वरा पूजा स्वकर्म कुसुमांची वीरा पूजा केली होय अपारा तोषा लागी. हे कर्म कशा मग ते पूजे रिझलेने आत्मराजे वैराग्य सिद्धी देजे पसायतया. मग हा क्रम आहे. कोणता क्रम आहे की कर्म केलं, निष्काम कर्म केलं आणि ते निष्काम कर्म देखील कसं केलं, कर्तृत्वासक्ती फलासक्ती या सर्वांचा त्याग करून तो कर्म केला. कर्म केल्यानंतर ईश्वराला अर्पण केलं. मग ईश्वर प्रसन्न झाला आणि ईश्वराच्या कृपेनं ही वैराग्यरूपी सिद्धी स्वे कर्मण्याभिरता संसिद्धीम लभते नरा. बहुतेक ह्या संसिद्धी पदावरच माऊलीने त्या श्लोकावरच्या वयात वाटते की मग संसिद्धी पदावरच माऊलीने लिहिलेलं आहे की संसिद्धी वैराग्यरूपी सिद्धी त्याला प्राप्त होते. कधी प्राप्त होते, स्वतःच्या वर्णाश्रमानुरूप वर्णाश्रमोचित असणारी जी स्ववर्णाश्रम आचार्यांचा एक प्रकरण ग्रंथ आहे त्याच्यामध्ये देखील आचार्य म्हणतात की स्ववर्णाश्रम धर्मेनं पुंसाम हरितोषणात. पुढचा उत्तरार्ध आठवत नाही, बहुतेक अपरोक्षानुभूतीमध्ये सुरुवातीला पहिला श्लोक आहे. स्वतःचं जे वर्ण आणि आश्रम यांना अनुचित किंवा यांच्या वर्ण आणि आश्रमामध्ये प्रतिपादित जे कर्म आहे त्या कर्माचं अनुष्ठान केलं की त्याच्याद्वारा भगवंताची कृपा किंवा भगवंताची प्रसन्नता होते आणि भगवंताच्या द्वारा वैराग्यरूपी सिद्धी त्याला प्राप्त होते. अंतःकरणाची शुद्धी, पुढे जाऊन मग पुढची सर्व प्रक्रिया आत्मशुद्धी, त्यानंतर गुरुशरणागती, तत्वज्ञान, मोक्ष, अशा प्रकारची ही प्रक्रिया आहे. आपला हा विचार चालू होता, मध्येच विषयाला फाटा फुटला की या ठिकाणी माऊलींनी सुगम असं म्हटलेलं आहे. ते सुगम का म्हटलेलं आहे, कदाचित आपण थोडं परवाचिंतन करून आलेलो आहोत की याच्यामध्ये काय आहे. सुगमता म्हणण्यामध्ये परवाचिंतन केलं आपण, एक कृतोपास्ती अकृतोपास्ती दोन प्रकारचे आहेत. जो अकृतोपास्ती आहे, ज्यानं जीवनामध्ये नित्य नैमित्य कर्माचं अनुष्ठान करून अंतःकरणाची शुद्धी केलेली नाही, त्याच्या अंतःकरणामध्ये अनेक प्रकारच्या काम क्रोधाधिकांचा प्रादुर्भाव आणि अंतःकरणाची अस्थिरता असल्यामुळे श्रवण करणं कठीण. श्रवण केलं तर त्यामध्ये अनेक प्रकारच्या प्रतिकूल वृत्त्या असल्यामुळे तत्वज्ञान होणं कठीण असतं. परंतु ह्या नित्यनैमित्तिक कर्माचं अनुष्ठान केल्यानंतर अंतःकरणाची शुद्धी होऊन मोक्षसिद्धी त्याला एकदम सुगम होऊन जाते. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की हे कर्म करीत असताना त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा प्रत्यवाय नाही आणि स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायतो महतो भयात. भगवान म्हणतात की थोडं देखील याचं अनुष्ठान केलं तरी देखील महान अशा भयापासून हे तारणारं कर्म आहे. अर्जुना ते पुण्यवशे जरी अल्पची बुद्धी प्रकाशे तरी अशेषही नासे संसार भय. म्हणजे हे निष्काम कर्मयोग जो आहे याच्यामध्ये थोडं देखील या कर्माचं अनुष्ठान झालं तर हे संसाराचं भय, जन्ममरणरूपी संसाराचं भय, कर्तृत्व भोक्तृत्व लक्षणात्मक असणारा जो संसार आहे त्याचे काय होते, निवृत्ती होते. परंतु ते जर आपण पुढे देखील माऊली 707 क्रमांकाच्या वहीमध्ये देखील माऊली पुढे सांगणारच आहेत. तैसे कर्मी ये वर्तता जोडेची मोक्षू असं माऊली म्हणतात. या ठिकाणी जोडे म्हणत नाहीत माऊली, तर जोडेची चकार लावून म्हणतात की मोक्ष काय होतो, प्राप्तच होतोच असं म्हणतात. कसं, या कर्माचं जर अनुष्ठान केलं तर, निष्काम कर्माचं अनुष्ठान केलं तर. मात्र इतर ठिकाणी जर आपण पाहू गेलो तर त्याचं केवळ शब्दाधिकांचं अध्ययन ज्याला आपण म्हणतो तर त्याचा विचार करू गेलो तर माऊली म्हणतात, परवा आपण वही पाहून आलो की तैसा चित्ती अहंते ठाव
जिवे सकळ शास्त्रांचा सराव ऐसेने कोडी एक जन्म जाऊ परीन पविजे माते. केवळ नित्यनैमित्तिक कर्माचं अनुष्ठान न करता केवळ शब्द केवळ बौद्धिक बलानं केवळ बुद्धीच्या स्तरावरती शब्दांचं अध्ययन करणं किंवा शब्द बुद्धीमध्ये संग्रहित केल्याने मोक्ष होईलच असं नाही, तर त्याच्याकरिता कित्येक जन्म देखील लागू शकतात. कारण का वस्तुतः हे शब्दज्ञान अर्जन करणं सोपं आहे, परंतु त्या शब्दामध्ये सांगितलेलं जे नित्यनिमित्तिक कर्माचं अनुष्ठान करणं कठीण आहे. जसं पहा, सहज आठवलं की जेव्हा विचारसागर ग्रंथाचं आपण अध्ययन करतो तेव्हा पहिला तरंग असतो, त्यामध्ये पण काय वाटत नाही, हे सोपं वाटतं एकदम. परंतु एक महात्मा आले होते इथं आपल्या इथं, ते म्हटले पहिला तरंगच सगळ्यात कठीण आहे. त्याच्यानंतर जेव्हा आपल्याला दुसरा तरंग चालू होतो ना, तेव्हा कारणाध्यास कार्याध्यास आता वाटतं काहीतरी शास्त्रार्थ चालू आहे असं वाटतं, हां आता काहीतरी शिकतोय असं वाटतं. बाबा सांगत असतात तिसरं प्रकरण आलं ना, तर त्या तिसरा तरंग आला ना, त्याच्यामध्ये बाबा सांगत असतात हा सगळ्यात विचारसागरातील कठीण तरंग आहे असं म्हणत असतात. ते आपल्याला काय वाटतं अजून पण सुरू झालं नाही, चौथ्या तरंगामध्ये सुरू होणार आहे, गेलं नाही तर चालतं पाठाला. परंतु तिसरा तरंग जो आहे ना, तो बाबा म्हणतात की सगळ्यात कठीण तरंग आहे, कारण ते काय आहे प्रॅक्टिकल आहे, ते करावं लागतं. इतर जे आहे त्याच्यामध्ये काय करू शकतो माणूस, शब्दाच्या द्वारा त्याचं अध्ययन करू शकतो आणि शब्दाच्या द्वारा आता सांगितलं तसं वेगवेगळे त्याच्यासाठी कारणं असतील, वेगवेगळ्या प्रकारे ते हेतून तो त्याचा शास्त्राचा अध्ययन करू शकतो. परंतु इथं मात्र काय करावं लागतं, संपूर्ण अगरवता करावे दास्य सकळ. हे सर्वात काय आहे, अहंकाराचा त्याग करणं काय तेवढं सोपं नाही आहे, गुरूंची सेवा करणं काय तेवढं सोपं नाही, त्याच्यामुळे ते कठीण आहे. जसं नित्यनैमित्तिक गृहस्थाश्रमासाठी नित्यनैमित्तिक कर्माचं विधान शास्त्रामध्ये केलेलं आहे, तसं ब्रह्मचार्य आश्रमामध्ये देखील काही कर्माचा विधान शास्त्रामध्ये केलेलं आहे. ते कोणतं आहे, त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं कर्म कोणतं आहे ब्रह्मचार्य आश्रमामध्ये, जसं ब्रह्मचारी धर्म घोकावे अक्षरे हे एक विधान सांगितलेलं आहे, त्याचप्रमाणे गुरुसेवा हे देखील एक सांगितलेलं आहे ब्रह्मचार्य आश्रमामध्ये. त्याच्यामुळे गुरुसेवा केलीच पाहिजे. बघा थोडंसं त्या प्रत्येक जे वर्णामध्ये ब्रह्मचर्य, गृहस्थाश्रमी, वानप्रस्थ, संन्यास हे जे आश्रम आहेत, या आश्रमातील व्यक्तींना आहाराचं प्रमाण सांगत असतेवेळी त्या म्हणजे पूर्वमीमांसेचे जे प्रारंभिक ग्रंथ आहेत त्याच्यामध्ये जो श्लोक पाठ नाही आता बाबा सांगत असतात किंवा ऐकलेले हां, म्हणजे ते आता मला ते श्लोक पूर्ण सांगता येणार नाही, सांगताय का तुम्ही, सांगा. पण ते सांगण्याचं काही तात्पर्य नाही, फक्त थोडक्यात त्याचा आशय वेगळा आहे की ब्रह्मचारी व्यक्ती नाही ना, त्यानं पोट भरून खावंच म्हणून सांगितलेलं आहे. यथेष्टम ब्रह्मचारी नम काय ब्रह्मचारी नाम. थोडक्यात काय, ब्रह्मचारी जो आहे ना त्यानं एक घास खावं, 2 घास खावं असं नाही, यथेष्ट खावं म्हणजे पोट भरून खावं असं म्हटलेलं आहे. आणि ते संन्यास आश्रम वगैरे आहेत ना, त्यांना किती घास खावा हे सगळं त्याने मर्यादा सांगितलेलं आहे. असं का सांगितलेलं आहे याचा थोडा विचार केला पाहिजे ना. ब्रह्मचारी उलट त्याला काय असतं, अध्ययन वगैरे करायचं असतं ना, थोडं कमी खाल्लं पाहिजे असं वाटतं ना, पण त्यानं यथेष्ट खावं असं म्हटलेलं आहे. त्याचं कारण काय आहे, त्याचं सर्वात बहुतेक कुठंतरी संस्कार आहेत माझ्यावरती, तर त्याचं कारण हे आहे की ब्रह्मचारी व्यक्तीचं सर्वात मुख्य काम आहे गुरूंची सेवा करणं. आणि गुरूंची सेवा करण्याकरिता शरीरामध्ये त्राण लागतो, शक्ती लागते, त्याच्याकरता त्यांना भरपूर खावं आणि भरपूर झोपावं असा अर्थ नाही, भरपूर खावं आणि भरपूर गुरूंची सेवा करावी. ब्रह्मचारी आश्रमामध्ये सर्वात महत्त्वाचं काम काय आहे, गुरुसेवा ही आहे. त्याच्यामुळे त्याला सांगितलेलं यथेष्ट भोजन करावं असं त्याने सांगितलेलं आहे. असं आपला विषयाच्या करता चालू होता की जसं प्रत्येकामध्ये नित्यनैमित्तिक कर्म सांगितलेले आहेत, त्याप्रमाणे हे देखील ब्रह्मचार्याचं देखील एक नित्य कर्म आहे. गुरूंची सेवा केली पाहिजे, थोडी तरी केली पाहिजे, किमान 1 तास तरी केला पाहिजे, 2 तास तरी केला पाहिजे. नाहीतर बऱ्याच वेळा असं होतं की जसं तुकोबारांचं एक प्रमाण आहे की चिंतन हे माझी सेवा. काय तो का म्हणे, देवा चिंतन हे माझी सेवा, चिंतन हे तुझी सेवा, किंवा माझी नाही ना नाही माझी सेवा करतो असं नाही, म्हणजे मी जे चिंतन करता हीच तुझी केलेली माझ्याद्वारा सेवा आहे, असं माझ्यावर संस्कार आहेत त्याचे. काय माहिती, तुझी तर तुझी घ्या, हे देवा तुझी जी सेवा मी करीत आहे ते, कारण का माहिती आहे काय, माझी सेवा ते सेवा आहे ना, म्हणजे मी जे करतोय ते असं इकडं लावायचं, तुझं चिंतन करणं ही माझी सेवा आहे असं त्याचा अन्वय आहे. म्हणजे मी तुझं मला दुसरं काय येत नाही ना, आता मी चिंतन करतो तेवढंच. मग आता ब्रह्मचारी देखील जर म्हणू लागला की गुरुंना म्हणू लागला, हे गुरुदेव मी जे चिंतन करतो ना तीच सेवा माझी आहे, दुसरं काय मला जमत नाही, ते पण केलं पाहिजे. ते विचारसागरामध्ये प्रकार आले आहेत ना, शरीर अर्पण, मन अर्पण, धन अर्पण. त्याच्यामध्ये मन अर्पणामध्ये चिंतन करणं म्हणजे ती एक सेवा आली, परंतु त्याच्या आधारावरती इतर सेवेचा त्याग करणं असं नाही. त्याच्यामध्ये मनोवैज्ञानिक पण अनेक कारणं आहेत. ब्रह्मचार्याचं शरीर इत्यादी सेवा करता करता आपले आता सांगायचं म्हणजे ना, आपले संदीप महाराज आहेत ना, त्यांना
शारीरिक काम किती, मला ते म्हणतात शारीरिक काम कितीही सांगा म्हणतात. ते शारीरिक काम करण्याकरता सर्व तयार असतात, ते कितीही सेवा सांगा त्यांना. आता करून करून त्यांची आता कंबर दुखू लागली, आता जमिना झालं त्यांना, म्हणजे सर्व प्रकारे सेवा करायला तयार असतात ते. असं तर थोडक्यात आहे ना, तर ह्याचं देखील नित्य कर्म हे आहे ब्रह्मचार्याचं देखील, आणि त्यानं देखील ते केलं पाहिजे अनुष्ठान. नाहीतर नुसता केवळ शब्दाधिकांचं अध्ययन केलं तरी देखील त्याच्यामध्ये पतन होण्याची दाट संभावना आहे. कारण का होते काय, एक श्लोक आहे नेहमी आपण पाहत असतो, त्याचा एक महापुरुषाने वेगळ्या पद्धतीने अर्थ केलेला आहे. ईशावासी उपनिषदामध्ये श्लोक आहे. बाबा नेहमी सांगत असतात की अंधेन तमसहा काय अंधन तम प्रविशंती. त्याच्या अगोदर काय आहे हा जाऊ दे, मी अर्थ सांगतो. आपल्याला मंत्र म्हणण्याचा अधिकार देखील नाही, मंत्र शुद्ध पण म्हणता येणार नाही आणि अधिकार पण नाही, त्याच्याकरता आपण अर्थाचं चिंतन करू. तर त्यांनी सांगितलं की जो विद्या आणि अविद्या अशा प्रकारे तिथं अर्थ आलेला आहे. घड्याळ बंद आहे का पुढचं चालू आहे? तिथं एक विषय आलेला आहे, थोडंसं विषयांतरण होतं आहे, परंतु थोडंसं या ठिकाणी ऐसे करी तू पुढे कोई आलेले आहे ना, अशा प्रकारे जो कर्म करतो ना, तो नित्य कर्माचा जो अनुष्ठान करतो तो भला आहे, माऊली म्हणतात, चांगला आहे, तो चांगला साधक आहे असं माऊली म्हणतात. फक्त असं म्हणून चालणार नाही की हे म्हणजे काय केवळ शास्त्राधिकांचं अध्ययन करत आहे, श्रवण मनन निधिध्यासन करीत आहे, नित्यकर्म करीत नाही, तर त्याला माऊलीने या ठिकाणी भला म्हटलेलं नाही. तर नित्यकर्माचा जो अनुष्ठान करतो ना, तो या ठिकाणी भला आहे, आणि तोच काय होतो, संसार भय सांडेला. नाहीतर अन्यथा केवळ शब्दाधिकांचं केवळ व्यासंग करणारा जो आहे त्याला काय होईल, भुक्तये न तू मुक्तये, दुपारची त्याची भ्रांती निवृत्त होईल, परंतु मुक्ती मात्र प्राप्त होईल असं नाही. कारण का, त्याच्यामध्ये भय आहे, त्याच्यामध्ये जन्म पुनर्जन्म इत्यादिकांचं. आपण काय विचार करतो, तो विद्या आणि अविद्या असे दोन प्रकारचे मार्ग सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये आता ते शब्दांचा अर्थ वगैरे मला सर्व सांगता येणार नाही, परंतु त्या ठिकाणी असं सांगितलेलं जो कर्म मार्ग आहे तो काय सांगितलं, विद्या शब्दाचा अर्थ काय सांगितला, विद्या म्हणजे उपासना आणि अविद्या म्हणजे कर्म सांगितलेलं आहे. मग तिथं काय सांगितलं त्यांनी, तर अविद्येचा जो त्याग करतो, विद्याचं ग्रहण करतो, केवळ विद्येचे म्हणजे विद्येच्या अनुष्ठान करतो, तो काय करतो, अर्थात कर्माचा त्याग करतो आणि केवळ उपासना करतो, तो काय करतो, अंधतम प्रविशंती, अंधतम अशा नरकामध्ये जातो. म्हणजे विद्या शब्दाचा अर्थ काय केला, उपासना केला, आणि अविद्या शब्दाचा अर्थ काय केला, कर्म केला. म्हणजे काय केला त्याने, कर्म ते वेगवेगळ्या प्रकारे अर्थ केलेले आहेत. आता आपल्या चालू विषयानुसार त्याचा जर अर्थाचा विचार करू गेलो आपण, तर आचार्याने पण त्याचा वेगळा अर्थ केलेला आहे, परंतु एक महापुरुषांनी चिंतन असं केलेलं आहे त्याचं, अविद्येचा त्याग केला, अर्थातच काय केला, इथं कर्माचा त्याग केला, आणि काय केला, विद्या शब्दाचा अर्थ उपासना केलेला आहे. परंतु त्याने काय केला, विद्या म्हणजे काय, अहम ब्रह्मास्मी इत्याकारक वृत्ती, परंतु ती वृत्ती कशी आहे, वास्तविक नाही, ती अपातता झालेली वृत्ती आहे. म्हणजे वस्तुतः त्याला अहम ब्रह्मास्मी वृत्ती, चर्मावृत्ती जी आहे ती चर्मावृत्ती झालेली नाही, काय झालेलं आहे, त्याला भ्रम झालेला आहे. म्हणजे ते दोन प्रकार आहेत, एक आहे अकृतार्थ असताना त्याच्यामध्ये कृतार्थतेची बुद्धी होणं, त्याला शास्त्रामध्ये किंवा योग शास्त्राच्या दृष्टीने पाहायला गेलं तर त्याला हा परोक्ष ज्ञान पण नाही त्याला, इथं ह्याला केवळ शब्द ज्ञान आहे, अकृतार्थ आहे. म्हणजे एक योगसूत्र आहे याच अर्थाचा योगसूत्र, म्हणजे वास्तविक त्याला तशा प्रकारची अनुभूती नाही, परंतु तशा प्रकारची स्थितीवर तो आरूढ झालेला नाही, परंतु तरी देखील त्याला वाटतं की मी तशा प्रकारच्या स्थितीवर आरूढ झालेलो आहे. म्हणजे अपरोक्ष ज्ञान झालेलं नाही आहे, अहम ब्रह्मास्मी इत्याकारक वृत्ती होऊन अविद्येची निवृत्ती झालेली नाही, तरी देखील शब्दाच्या माध्यमातून काय वाटतं, मला आता ज्ञान झालं असं वाटतं, आणि त्यामुळे काय करतो तो, अविद्या अर्थात कर्म, तो काय करतो, कर्माचा त्याग करतो. आता कर्माचा त्याग केला आणि इकडे पुढे त्याला ज्ञानही झालं नाही, मग काय झालं, अंधतम प्रविशंती, घोर अशा प्रकारचा तो अंधतम नरकात जातो. कारण का, ज्या कर्माच्या द्वारा अंतःकरण शुद्धी होणार होती त्या कर्माचा त्याग केला आणि इकडे ज्ञानही झालं नाही. या दृष्टीने अशा प्रकारचं एक अकृतार्थ स्थितीमध्ये कृतार्थतेची बुद्धी होऊन त्याचं अधपतन होऊ शकतं. त्याच्यामुळे हे नित्यनैमित्त कर्मांचा त्याग केला नाही पाहिजे. बऱ्याच वेळा थोडंसं प्रकरण ग्रंथांचं अध्ययन करीत असतेवेळी असं वाटतं आपल्याला, शास्त्रामध्ये 3 प्रकारचे मुमुक्ष सांगितले, उत्तम, मध्यम आणि कनिष्ठ. त्या कनिष्ठ मुमुक्षाला देखील कर्माचा अधिकार नाही सांगितलेला आहे. विचारसागरामध्ये अध्ययन करतो आपण, ब्रह्मसूत्राचा निर्णय आहे, परंतु महापुरुषांनी सांगितलं की असं जरी असलं,
मला वाटतं 13व्या अध्यायामध्येच अखंडानंद स्वामीजींनी लिहिले की म्हणजे कर्म आणि ज्ञान यांचा समुच्चय नाही म्हणतात, उपासना आणि ज्ञान याचा समुच्चय नाही, परंतु ते छातीला हात लावून सांगतात, माझ्या मी अनुभवानुसार सांगतो, तुम्ही जरी श्रवण मनन निधिध्यासन करीत असाल तरी देखील उपासना भक्ती हे तुम्ही सोडू नका, तरी देखील तुम्ही हे काय करीतच राहा. निष्काम कर्म, थोड्या जीवनामध्ये गुरुसेवा, निष्काम कर्म, भक्ती हे तुम्ही करीतच राहा. कारण का मदभक्त एतद विज्ञाय मदभावायोपपद्यते. हे तत्वज्ञान कोणाला कळतं? माझ्या भक्तालाच कळतं. आणि भक्त जो आहे तो भक्त कोणाला म्हणतात? जो भगवंताची भक्ती करतो, भज सेवायाम, सेवा करतो, त्यालाच भक्त म्हणतात ना. या दृष्टीनं विचार केला तर एक तर उपासना मार्गामध्ये तो तिकडं भगवंताची भक्ती करीत असेल किंवा श्रवण मनन निधिध्यासनामध्ये प्रवृत्त असेल तर तो गुरूंची भक्ती करीत असेल. भक्ती ही अनिवार्य आहे. कोणत्याही मार्गाने जावा, भक्ती केल्याशिवाय पुढं तत्वज्ञानाची प्राप्ती होऊ शकत नाही. असो, त्याच्यामुळं काय आहे हा जो नित्यनैमित्तिक कर्माचं अनुष्ठान करणं, हा जो साधक आहे त्याला माऊलीने ह्या 702 क्रमांकाच्या ओळीमध्ये भला असं म्हटलेलं आहे. चांगला साधक आहे असं म्हटलेलं आहे. तो ह्या कर्माचं अनुष्ठान करणार, कर्माचा त्याग करणारच चांगला आहे असं नाही, कर्माचं अनुष्ठान करणारा हा अत्यंत चांगला आहे अशा प्रकारे माऊलीने म्हटलेलं आहे. आणि अशा प्रकारे कर्माचं अनुष्ठान करणारा जो आहे, नित्यनैमित्तिक कर्माचं अनुष्ठान करणारा तो काय आहे, त्याची जरी प्रवृत्ती जरी दिसत असली तरी माऊली म्हणतात, म्हणून निवृत्तीची मांडली सुनी प्रवृत्ती तळी, ये कर्मी बुडकुळी द्यावी की ना. माऊली म्हणतात या कर्मामध्ये मग त्यानं बुडकुळी द्यावी की नाही, बुडी द्यावी की नाही, अर्थात अवश्य द्यावी. कारण का ही जरी प्रवृत्ती दिसत असली, अहो हे तत्वज्ञान जे आहे किंवा मोक्ष जो आहे तो ज्ञानाने होतो. आणि ज्ञान कशाच्या द्वारा होतं? प्रमाणाने होतं ज्ञान. हे कर्माच्या द्वारे कुठं ज्ञान होतं? कर्माचा आणि ज्ञानाचा काय संबंध आहे? भागवतामध्ये याचं फार सुंदर वर्णन एकनाथ महाराजांनी केलेलं आहे, पूर्वपक्ष उत्थापित करून. ही जी भक्ती आहे त्या भक्तीच्या द्वारा कसं काय ज्ञान होईल? ज्ञान तर प्रमाणजन्य आहे. गुरूंच्या मुखातून उच्चारण केलेलं जे शब्द महावाक्य आहे, तत्वमसी महावाक्य, त्याच्याद्वारा ज्ञान होतं. या कर्माचा किंवा भक्तीचा त्या ठिकाणी काय संबंध आहे? तर बाबा हे जरी तत्वज्ञान प्रमाणाच्या द्वारा प्रमाणजन्य जरी असलं तरी देखील ज्या अंतःकरणामध्ये ते उत्पन्न होणारे आहे, अहम ब्रह्मास्मी इत्याकारक ज्ञान उत्पन्न होणार आहे, उदय होणार आहे, त्या अंतःकरणाची स्थिरता आणि शुद्धता ही असावीच लागते. शुद्धता आणि स्थिरता जर नसेल तर त्या अंतःकरणामध्ये प्रमाच उत्पन्न होणार नाही. अहम ब्रह्मास्मी इत्याकारक शुद्ध म्हणजे वास्तविक भ्रमात्मक वृत्तीचा उदय होऊ शकेल. उलट त्या मलिन अशा अंतःकरणामध्येच भ्रमात्मक वृत्तीचा उदय होतो आणि तो घोर अशा नरकाला त्याचा वाट मोकळा होतो. परंतु जो प्रामाणिक साधक आहे त्याच्याकरिता किंवा माऊली अत्यंत करुणावरुणालय असणारे माऊली या ठिकाणी स्पष्ट रीतीने सांगत आहेत, ये कर्मी बुडकुळी द्यावी की ना, द्यायची की नाही. अर्जुना सांग का या मग द्यायची काय नाही तर द्यावीच या ठिकाणी असं माऊली म्हणतात. कारण का ही वरून जरी प्रवृत्ती दिसत असेल, वरून जरी कर्म दिसत असेल तरी मात्र हे कर्म जे आहे ते कर्म निवृत्तीकडे घेऊन जाणार आहे. याचा दोन प्रकाराने अर्थ केलेला आहे. निवृत्तीची मांडली सुनी प्रवृत्ती तळी. निवृत्तीचं बैसक आहे या प्रवृत्तीला, असा एक अर्थ केलेला आहे. किंवा ही जी निवृत्ती आहे, निवृत्ती शब्दाचा अर्थ मोक्ष असा केलेला आहे. कारण का पुढे जाऊन निवृत्ती शब्दाचा अर्थ माऊली करणार आहेत काम्य आणि निषिद्ध या दोन कर्मापासून परावृत्त होणं, हे दोन कर्म न करणं, अशा प्रकारे एक निवृत्तीचा अर्थ करणार आहेत. म्हणून या ठिकाणी निवृत्ती शब्दाचा अर्थ करत असतेवेळी खंदारकर महाराजांनी मोक्ष असा केलेला आहे. निवृत्ती म्हणजे मोक्ष. आणि हा मोक्ष जणू काय या प्रवृत्तीच्या तळी, या कर्माच्या तळामध्ये जाऊन, तळामध्ये प्रवेश करून या प्रवृत्तीला वर उचलून यथायोग्य अशा अधिकारस्थानी त्याला स्थापित केलेलं असतं, मांडलेलं असतं. अर्थातच काय त्याला यथायोग्य स्थानी मांडलेलं असतं म्हणजे ते कर्म जे आहे ते कर्म जड किंवा कर्मठता रूपी कर्म नाही, हे निष्काम कर्म आहे. आणि आत्मप्राप्तीकरिता ह्या कर्मातून मुक्तता करून देणारं अशा प्रकारचे निष्काम कर्म आहे. अशा प्रकारे ही प्रवृत्ती व्यवस्थित रीतीने निवृत्ती मांडलेली असते. किंवा वरून प्रवृत्ती दिसते परंतु अंतरंगामध्ये मात्र त्याच्या निवृत्ती असते. दिसायला प्रवृत्ती आहे परंतु असायला मात्र वास्तविक निवृत्ती आहे. वरून तो काय कर्म करीत आहे, कोणतं कृत्य करीत आहे याच्यावरून तो प्रवृत्तीमध्ये आहे का निवृत्तीमध्ये आहे सांगता येत नाही. किंवा अशाही प्रकारे दुसऱ्या एक पद्धतीने चिंतन करता येईल. आता जरी तो प्रवृत्तीमध्ये असला तरी देखील ज्याप्रमाणे बाबा सांगत असतात दृष्टांत, एखादा BAच्या फर्स्ट इयरला जरी असला, पहिल्या वर्षामध्ये जरी असला तरी देखील तो आपल्या नावाच्या पुढे BA लावतो. किंवा एखादा डॉक्टर होणार असेल, MBBSला ॲडमिशन घेतला असेल, पहिल्या वर्षाला असेल तरी देखील तो नावापुढं डॉक्टर लावतो. किंवा MAला असेल एखादा तर तो देखील आपल्या नावाच्या पुढं प्रोफेसर असं लावतो. म्हणजे तो होणारच आहे पुढं. या दृष्टीने देखील निवृत्तीची मांडली निवृत्तीच आहे तो. कारण का त्याला पुढं जाऊन निवृत्ती, ती प्रवृत्तीचं रूपांतरण जे आहे ते निवृत्तीमध्ये होणार आहे. कारण प्रवृत्ती ही वास्तविक प्रवृत्ती करीतच नाही.
तर ती निवृत्तीकरिता आहे. निवृत्ती ही देखील निवृत्तीकरिता नाही, तर ती निर्वृत्ती अशा आत्मस्थिती निवृत्ती असं जे ब्रह्म रूप आहे त्याच्या प्राप्तीकरिता आहे. आणि हे सर्व जी बुद्धी जाणते आणि तशा प्रकारचं अनुष्ठान करते त्या बुद्धीला काय म्हणायचं? सात्विक बुद्धी असं म्हणायचं. निवृत्तीचं स्वरूप काय आहे? प्रवृत्तीचं स्वरूप काय आहे? प्रवृत्तीचं फल काय आहे? निवृत्तीचं फल काय आहे? निवृत्तीचं स्वरूप काय आहे? नित्यनैमित्य कर्माचं स्वरूप काय आहे? आश्रमानुसार त्या कर्माचं स्वरूप काय आहे? या सर्वांना जी जाणते त्याला म्हणतात सात्विक बुद्धी. अशा प्रकारे आपण साधारणतः विचार करण्याचा प्रयत्न केला. असो, गुरुवारी बाबांच्या मुखारविंदातून आपण श्रवण करीतच आहोत. थोडंसं या ठिकाणी चिंतन करण्याची आज्ञा गुरुवारी यांनी केली, त्यामुळे थोडंसं एक तोडकी मोडकी चिंतन करण्याची सेवा केली. असो, झालेली सेवा ज्ञानोबा यांच्या चरणारविंदे समर्पित करून याच ठिकाणी सेवेला पूर्णविराम देऊया. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. हेची थोर भक्ती आवडती देवा, हेची थोर भक्ती आवडती देवा. हेची थोर भक्ती आवडते देवा. संकल्पाई माया संसाराची, संकल्पाई माया संसाराची, ठेविले अनंते तैसेची राहावी, ठेविले अनंते तैसेची राहावी. ठेविले अनंते तैसेची राहावे, ठेविले अनंते तैसेचे राहावे. चित्ती आसू द्यावे समाधान, चित्ते असो द्यावे समाधान. वाहिल्या उद्योग दुःखची केवळ, वाहिल्या उद्योग दुःखची केवळ. वाहिल्या उद्वेग दुःखाचे केवळ, वाहिल्या उद्वेग दुःखाचे केवळ. भोगणे ते फळ संचिताचे, भोगणे ते फळ संचिताचे. ठेविले अनंते तैसेची राहावी, ठेविले अनंते तैसेची राहावी. ठेविले अनंते तैसेचे राहावे, ठेविले अनंते तैसेचे राहावे. चित्ती आसू द्यावे समाधान, चित्ते असो द्यावे समाधान. ठेविले अनंते तैसेची राहावी, ठेविले अनंते तैसेची राहावी. ठेविले अनंते तैसेचे राहावे, ठेविले अनंते तैसेचे राहावे. तुका म्हणे घालू तयावरी भार, तुका म्हणे घालू तयावरी भार. तुका म्हणे घालो तयावरी भार, तुका म्हणे घालो तयावरी भार. वाहू हा संसार देवा पायी, देवा पायी वाहू हा संसार देवा पायी. वाहू हा संसार देवा पायी, वाहू हा संसार देवा पायी. ठेविले अनंते तैसेची राहावी, ठेविले अनंते तैसेची राहावी. ठेविले अनंते तैसेचे राहावे, ठेविले अनंते तैसेचे राहावे. चित्ती आसू द्यावे समाधान, समाधान समाधान. चित्ती आसू द्यावे समाधान, चित्ते असो द्यावे समाधान, चित्ती असो द्यावे समाधान. ठेविले अनंते तैसेची राहावी, ठेविले अनंते
तैसेची राहावी ठेविले अनंते तैसेचे राहावे ठेविले अनंते तैसेचे राहावे ज्ञानदेव तुकाराम 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 पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. आज 4:30 वाजता पारायण होईल. तरी सर्व विद्यार्थी मंडळीनं साधक मंडळीनं वारकरी मंडळीनं यावं.